मित्रांनो, मी जयदेव कुंभारे तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आज खूप आनंदाची बातमी मी घेऊन आलेलो आहे। तुम्हा सगळ्यांना माहीत आहे की आता अर्थसंकल्प 2026-2027 सुरू आहे। म्हणजेच 1 एप्रिल ते 31 मार्चपर्यंत काय काय करणार आहे सरकार तुम्हा लोकांसाठी, म्हणजे दिव्यांग लोकांसाठी, निराधारांसाठी, श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांसाठी आणि विधवा पेन्शनच्या जितके पण लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी, म्हणजे जितके पण लोक निराधार आहेत त्या सगळ्यांसाठी सरकार खूप योजना बनवत आहे। त्यामध्ये महत्त्वाचे काही बाबी मी तुम्हाला सांगत आहो। आर्थिक मदत तर आहे, 30,000 15,000 रुपये तर सरकार देणारच आहे जर तुम्ही अर्ज कराल। पण एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे मित्रांनो की पेन्शन वाढ। कारण पेन्शन वाढ तेव्हाच होते ज्यावेळेस निधीमध्ये वाढ होते आणि ह्या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्र्यांनी काही ठळक बाबी बोलले आहेत की निराधारांच्या पेन्शनमध्ये वाढ होईल, म्हणजे त्यांच्या निधीमध्ये वाढ झालेली आहे। त्यांनी असं म्हटलं, स्पष्टपणे नाही म्हटलं की पेन्शन वाढ होईल, पण निधीमध्ये वाढ होणं मतलब याचा अर्थ असाच होतो की पेन्शनमध्ये वाढ होण्याची 100% शक्यता आहे मित्रांनो। आणि वाढेल पण, कारण खूप लोक आंदोलन पण करतात त्या गोष्टीसाठी आणि खूप लोकांची मागणी पण आहे, संघटनांची मागणी आहे की 6,000 रुपये महिना पेन्शन दिव्यांगांना, निराधारांना झालीच पाहिजे आणि ती होईल मित्रांनो। त्यांनी म्हटलं असं की निधीमध्ये वाढ झाली, म्हणजे जेव्हा पण आतापर्यंत निधीमध्ये वाढ झाला तेव्हा पेन्शन वाढ झाली मित्रांनो। त्यावेळेस 1,000चे 1,200 झाले, 1,200चे 1,500 झाले, त्यावेळेस निधीमध्ये वाढ झाली, तेव्हाच पेन्शनमध्ये वाढ झाली। तर त्यांनी म्हटलं की निराधारांच्या निधीमध्ये वाढ होणार, याचा अर्थ असा आहे की पेन्शनमध्ये नक्कीच वाढ होणार आहे। ही आनंदाची बातमी आहे मित्रांनो। आणि दुसरी गोष्ट आहे, भांडे वाटप निराधारांना होणार आहे। महत्त्वाचे जे आवश्यक भांडे आहेत जीवनोपयोगी, त्या सगळ्या भांड्यांची वाटणी होणार आहे। आणि तिसरी गोष्ट खूप महत्त्वाची आहे मित्रांनो, आणि तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे जी मुख्यमंत्री साहेबांनी केलेली आहे की निराधारांना घरकुल वाटप होणार आहे। घरकुल वाटप प्रत्येक निराधारांना होणार आहे। ज्या निराधाराकडे, अपंग व्यक्तीकडे किंवा जे आश्रित व्यक्ती आहेत, ज्यांना जे विधवा पेन्शन घेतात, श्रावणबाळ योजनेअंतर्गत येणारे लोक आहेत, त्यांना घरकुल वाटपाची योजना सरकार बनवत आहे मित्रांनो। ह्या ठळक बाबी आहेत ह्या अर्थसंकल्पामधील। 4 गोष्टी महत्त्वाच्या मी सांगितल्या। एक आहे आर्थिक मदत, दुसरा आहे घरकुल, तिसरा आहे पेन्शन वाढ आणि चौथा आहे भांडे वाटप। हे होणारच आहे मित्रांनो। तुम्ही पहा समोर काय होते। सरकार अशी योजना बनवत आहे प्रत्येकाला, म्हणजे प्रत्येक निराधारांना मदत पोहोचलीच पाहिजे। म्हणून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कॉमेंट नक्कीच करा मित्रांनो, कारण महत्त्वाची बातमी मी घेऊन आलेलो आहे। थँक्यू फॉर जॉईनिंग विथ मी।